राईस केक झालाय. कसं मस्त वाटतंय. हे मावशीचे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. आज आपण बनवणार आहोत रव्याचा केक. गाईज आम्ही व्हॉइस ओव्हर करतोय कारण की आमचं माहित नाही काय झालंय, प्रॉब्लेम झालाय, आवाजच येत नाही त्याच्यामुळं. आता एक वाटी वाटीत काय टाकलं काय माहिती गाईज. रवा टाकला वाटतं. एक वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला. साखर लागणार आहे, रवा लागणार आहे, मैदा लागणार आहे. गाईज एक वाटी रवा घ्यायचा आहे, तो मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि 1/4 आपल्याला साखर घ्यायची आहे गाईज, ती पण त्याच्यात टाकायची आणि दोन्ही ग्राइंड करून घ्यायचं. ठीक आहे, एक फाईन अशी पावडर करून घ्यायचं. हे बघा, असे झाल्यानंतर हे बारीक करायचं आहे ना, बारीक करा. झालं गाईज, बघा असं मस्त बारीक करा गाईज. धूर साखरेमुळे झालं ते. असे मस्त पावडर करून घ्यायचे. पावडर झाल्यानंतर एका बाउलमध्ये हे काढून घ्या. ठीक आहे, एक गाईज पहिले तर कढई ठेवा फ्री हीट व्हायला. ठीक आहे, आणि एका डब्याला ग्रीसिंग करून घेऊ आपण. माझ्याकडे बटर पेपर नाही गाईज, त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवलं. बघा, पेपरला ऑइल लावायचं, ते बटर पेपर सारखं काम करतं. आणि ही ट्रिक नक्की ट्राय करा तुम्ही, मस्त एकदम. कट करायचे, असं डब्याचा साईज घ्यायचा आणि बरोबर असं कट करायचं. कट होतं बघा, आता कसलं भारी कट झालं असेल. मस्त ग्रीस करून घ्यायला ऑइलने, म्हणजे आपला केक चिपकणार नाही डब्याला. ग्रीस करते गाईज, ग्रीस करून घ्यायचं फटाफट. त्यावर आपली कढई चालू करायची फ्री हीट व्हायला. आणि हे ग्रीस करून झाल्यानंतर गाईज बघा, आता याच्यात आपल्याला सगळं सामान टाकायचं. वाटी, आता याच्यात एक वाटी मैदा टाकायचा आहे, अर्धा वाटी तेल टाकायचं आपल्याला, आणि याच्यात 2 कप आपल्याला दूध टाकायचं. बट आपण 1.5 कप, थोडं जास्त पातळ झालं होतं मला असं वाटलं, म्हणून मी 1च कप टाकला. आणि हे मस्त मिक्स करून घेतलं एकदम असं वन साइडेडली मिक्स करून घ्या. आणि त्याच्यात अर्धा चम्मच सोडा, बेकिंग सोडा, आणि 1 चम्मच तुम्ही बेकिंग पावडर टाकू शकता, ऑप्शनल आहे. मी इनो टाकला पूर्ण 1 चम्मच, म्हणजे पूर्ण अख्खाच एक इनो टाकला. तो 1च चम्मच होता, कारण ते टाकल्यानंतर परत वन साइडेडली मिक्स करून घ्यायचं आपल्याला. ग्रीस करून केलेल्या भांड्यात आपल्याला ते गाईज मिक्सचर टाकून द्या पूर्ण. ते टाकल्यानंतर अख्खं टाका आणि याला ना एअर काढण्यासाठी 2-3 वेळा असं टॅप करा. ठीक आहे, मस्त असं टॅप करून घ्या. टॅप करून झाल्यानंतर मी टुटी फुटी विसरले होते बरं का गाईस. तुम्ही त्या मिक्सचरमध्ये पण टाकू शकता, पण मी आता वरतूनच टाकते, माझी जरा गडबड झालती. आणि मग आता हे जे फ्री हीट केलेलं आपण ते झालंय. आणि गाईस पसारा बघा गाईस, हे सगळं आवरावं लागणार आहे. गाईज मी केक आता ठेवलाय, आता तो रेडी होतोय. अरे गाईस, जरा कॅमेरा खराब झालाय, पुसून घेऊ. गाईज कांड काय झालं माहितीये का, आमची जी स्टँड आहे ना, जो कडेमध्ये ठेवला, त्याला ना खालून प्लॅस्टिक आहे, ते ना आता चिपकले. आता बघू काय होतंय. गाईज केक बनवला गाईज, बट मला माहीत नाही तो काय झालाय, कसं झालं काय सांगत नाही. मी फर्स्ट टाइम ट्राय केला रव्याचा केक, आणि ते पण राडा. बघा मी काय काय केलं गाईज, बघायचं. एवढे सगळे भांडे आहेत, आणि इथं केक मी लावला आहे बघा. फ्री हिटेड कढईमध्ये मी केक टाकले. आता 40 to 45 मिनिट्स लागतात त्याला. बघू आता किती वेळ लागतोय, आणि आपण चेक करू आणि तुम्हाला दाखवते वेळ, आणि तुम्हाला कागद टाकते.
मी इतकं पुन्हा शूट करत होते काही मस्त आहे ना सनलाईट. व्ह्यू पण मस्त येतो काही इथं आहे ना. इथं मी शूट करू शकते. खाली बघा मुलं क्रिकेट खेळत होते. मला पण आवडतं यांच्यासोबत क्रिकेट खेळायला. कधी कधी जात असते क्रिकेट बघण्याची आठवण. मस्त नाही मी इथं शूट करत होते. ऐसे दिख रहा है बाकी है ये बॉटल पीने की है हमारा बाकी है इससे यूज होता है. गाइस केक झाला आहे. केक झाला आहे गाईच. पण केक आपण बनवला आहे तर कांड नाही होणार असं होऊ शकत नाही गाईच. कांड काय झालं ते बघा तर गाईज इमेजिन. आता हे जे स्टँड होतं हे फक्त प्लॅस्टिकचं आणि हे अख्खं चिपकलं आहे. तर ते अख्खं लिटरली अख्खं चिपकलं आहे गाईज. कांड तर होत आहे बाई. बट काही केक बघा काय खतरनाक झालं. एकदम मस्त दिसतोय गाईज. आता याला थोडंसं थंड होऊ देऊ. थंड झाल्यानंतर कटिंग करू. मम्मीला देऊ, मावशीला देऊ, वहिनीला देऊ. आता बघू कामातून. फक्त हे निघलं वाईट नाही तर माझ्या आईला हाणणार आहे मला. ठीक आहे बोलणे तर खावं लागणार आहे गाईज. बोलणे तर खावं लागणार आहे त्याच्यामुळं काय नाही. वहिनी आंबा खातात गाईज. आंबा चला आता फटाफट थंड होऊ द्या त्याला थोडा वेळ. गाईज हे एवढं लवकर थंड नाही होणार गाईज. आणि डोंट वरी हे मी काढलंय गाईज. निघले ते गाईज. केक असा पलटी मारून घ्यायचं मस्त. तो गरम होता आणि ह्याचे पेपरचे सगळे घाण झाले चिपकलाय सगळा. सगळं काढून टाकायचं. एकदम मस्त निघून जातो गाईज. काय टेन्शन नाही. आणि मस्त असं माझा बर्थडे सेलिब्रेट करूया. से हॅपी बर्थडे टू यू. गोड कमी आहे बघा. बस शुगर कमी ठीक आहे. मला प्रॉब्लेम नाही. बट वहिनी आंबाच्या वाईने मी चांगलं बनवलं आहे. ठीक आहे ना. थोडा प्रॉब्लेम असू शकतो. नेक्स्ट टाईम बनवताना आय कॅन प्रूफ माय सेल्फ वगैरे. मुंगी चावली. पहिलं बोली का बकरा वहिनी छान बनवलं असं काय रव्याचं आहे. रिॲक्शन बघू आपण काय. चांगलं बनवलं. फक्त थोडंसं कमी गोड आहे. साखर कमी आहे ना. हां साखर कमी टाकली मी गॅस. पूर्ण फुल वाटी टाका तुम्ही. फुल वाटी रवा साखर एकदम बरोबर होईल. माझा थोडा कमी गोड आहे बट ठीक आहे. तेवढंच गोड खायला पाहिजे माणसाने. कारण की रव्याचा केक हा थोडासा कमी गोड असतो. मस्त झालं गाईस. कसं दिसतं बघा. चमचा आता चमच्याने वहिनी खातात ते गाईच. ठीक आहे गाईज. माझा बड्डे झाला आहे बघा मस्तपैकी. आणि आता हा मी ना केक मावशीला लिहून देते. तिथं मला शाळेत रिॲक्शन कॅप्चर नाही करता येणार बट ठीक आहे. मी तुम्हाला सांगते त्यांना आवडला की नाही आवडला. तर फटाफट त्यांची वाटी आहे कट करते त्यांना देते. आणि मम्मीचं रिॲक्शन आय कॅन. डिश आली हे मावशीची आणि हे मम्मीचं. फटाफट आता पेपरने झाकते आणि रिॲक्शन. पोचले गाईज मी मावशीकडे आणि मावशीचा दरवाजा उघडा म्हणजे मावशी जागी आहे वाटतं. चला बघू. आले आता हे मम्मी आहे. चला मम्मीला देऊया टेस्ट करेल. मम्मी खा गाईज. बघा ना यार गाईज किती सुंदर दिसतं. खा आता खाऊन सांग कसं लागतंय. स्पॉन्जी झालं मावशी बोलले एकदम. कसं मस्त वाटतंय गाईज. मावशीला मी दिला मावशी काकांना बट मी शूट नाही करू शकले. तिथं जरा लाईटचा जरा प्रॉब्लेम आहे म्हणून मी नेक्स्ट टाइम करेल शूट. पण गाईज मावशीला पण खूप आवडलं. मावशी बोलली इतका स्पॉन्जी झाला आहे ना बेकरीपेक्षा पण चांगला झाला आहे गाईज. सो गाईज हा ब्लॉग इथंच एंड होतं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.